प्राप्ती केला जाईल तो सन्मान करण्यासाठी आम्ही स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करतो. जेवण जुगरे यांना मी विनंती करतो की जानू सामरी या मान्यवरांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा आहे. माझी उपदार शाल आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र इथून जानू सामरी यांचं यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. यस अगदी सामना सुरू होईल. रोशन गोलंदाज अगदी पहिल्याच बॉलवरती मोठा तडाखा सजवला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती झेल टिपला जातोय. पहिला धक्का पॉवर प्लेचा लागतोय टाहुरवाडी टीमला. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टावरवाडी टीमला. पहिलाच बॉल. यस रिव्ह्यू संपलेला आहे बघा. टावरवाडी तुमचा रिव्ह्यू इथे संपलेला आहे. चला पहिलाच बॉलवरती रोशनच्या गोलंदाजीवर पहिली विकेट मात्र प्राप्त केली जाते. लागलेला धक्का 0 या धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक आपल्याला पाहायला मिळेल. रोशन हा गोलंदाज आहे. अगदी सॉफ्ट केलाय बॉलला. लॉंग ऑफला पाठवलंय. दन दन करत बॉल चाललाय अगदी गोळीच्या वेगानं. चौकार आलाय डीजे. स्वागत सुद्धा केलं जात आहे. ऑफ कटर करायचा होता. जोरदार अपील. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक केलाय रोशन या गोलंदाजांना. रोशन सामरीचा आपण जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये अगदी चांगली जल्लोषाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अनेक विकेट त्यांच्या नावावर प्राप्त केल्या होत्या आणि तीच सुरुवात सुद्धा दुसऱ्या स्टेप मध्ये आपण पाहतोय. तोच टप्पा तेज थरार. यस पंचांचा इशारा आला. इट इज वाईड. मेन पंचांची भूमिका आपण पाहतोय दत्ता बस्मा आणि लेग पंच किसन डुमण्या. आज सातत्याने तिसरा दिवस पंचांची भूमिका पार करताना आपण पाहतोय किसन डुमनेला आणि दत्ता बस्मा सुद्धा आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यासाठी आज अगदी अचूक निर्णयाचा अगदी परिभाषा बोलतोय आणि इथे जोरदार अपील आहे. चांगली गोलंदाजी अगदी इथे पॉवर प्लेची षटक आहे आणि त्या षटकाचा अभ्यास करतोय गोलंदाज रोशन सामरी. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. रोखण्याचा प्रयत्न करतोय. धावांसाठी झटपट करतोय. धावा रोखायच्या आहेत. पहिला पूर्वार्ध सुरू आहे. फलंदाजी करणारी टीम टारवाडी. 23 थरार गोलंदाजी आणि तिथे मात्र पंचांचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला अगदी चांगली शैलीचा वापर करावा लागेल. रनअप मध्ये सुधारणा करावी लागेल. कम बॅकिंग गोलंदाजी करतोय परंतु इथे व्हेरिएशन मात्र चुकीचं करतोय. गती परिवर्तनाचा मात्र निर्णय घ्यावा लागणार. इथे गती परिवर्तन मिश्रण गती परिवर्तनाची वेळ मात्र आली रोशनकडे. इथून चांगला कनेक्ट केलाय बॉल. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र फंबलिंग झालाय. राजगड खळच्या माध्यमातून हा इथे चौकार आलाय डीजे.
सामना सुरू करायचा आहे. चौकारानंतर इथे धावसंख्या पुढे शिरकाव करते. चौकारांच्या बरोबरीनं धावफलकेचा आपण जर विचार केला तर 10 या अंकावर फलंदाजी करतोय. आणि इथे बघा काय नशिबाची साथ लाभली जाते. तारेला अडलाय बॉल, परंतु धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच धावा घेतल्या जातील. अगदी नशीब चुकले. मोठा फटका सजवला होता. पहिलं षटक संपलंय आणि एका षटकाच्या अखेरीस धाव संख्या आपण जर पाहिली तर 10 धावा. काय निर्णय आहे या 6 फलंदाज बाद झालाय. 10 धावा धावफलकावर पहिलं षटक संपलंय. अगदी चांगली गोलंदाजी. थोडासा मार खालाय गोलंदाजांना. 10 धावा खर्च केल्या. 3 षटकाचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये कित्येक धावांपर्यंत समोरच्या संघाला अगदी रोखण्याचा प्रयत्न करेल. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये सटल होणार का? इथून चांगली गोलंदाजी आकाश भगतला करावी लागणार. पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगली लढत दिली. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेका आहे. अगदी दूरवरचा प्रवास करून इथे मात्र बॉलला कनेक्ट केलाय आणि अजून एक धक्का मिळेल. वा काय गोलंदाजी आणि तितकं दर्जाचं क्षेत्रक्षण डायरेक्टली थ्रो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे धावचित केलंय डीजे. धावा धावफलकेवर आहेत. दुसरं षटक सुरुवातीला मात्र इथे विकेटचं पतन केलंय. आकाश भगतची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बोलावरती अगदी चांगली गोलंदाजी करतोय. क्या बात है, यू मिस साइड डिफेंडली. अगदी फर्निचर उद्ध्वस्त केलंय. इष्ट्या वाखवल्या जातात. अजून एक धक्का मिळेल. डी स्पीडअप आपण करायचा फलंदाज. आपण रेडी होऊन राहायचंय बघा. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा आपण. नाईट रजनी आहे. अनेक वस्तूंचा आपण देखभाल करायचा आहे बघा. चला स्पीडअप आपण करायचा लगेचच सामन्याला. तुला गोलंदाज आपण पाहतो आकाश भगतला. मोठा फटका ताकदीचा वापर. व्हेरिएशन मात्र कमी झालंय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट व्हेरिएशन दाखवलं जातं. इथून डॉट बॉलची समाप्ती केली जाते. वेगावरती स्वार करण्याचा प्रयत्न करतोय. षटकार चौकार खेचण्याचा प्रयत्न करतोय. तसं मात्र करू देत नाही. अजून एक धक्का. काय गोलंदाजी. हा प्रथम गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. आकाशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या लाईनवर. डीजे
प्रयत्न करतोय. धावांपासून अगदी दूरवरती ठेवलंय. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक नसणार आहे तिथे आणि क्षेत्ररक्षकाच्या अगदी सासपडणीला सुरुवात आहे. इथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चला चांगली सुरुवात मात्र येते. धाव संख्येला सुद्धा वळण दिलंय आणि गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. अगदी दोन्ही संघांचा अगदी प्रतिसाद दोघांना आहे. कित्येक धावा बनतील आणि किती धावापर्यंत रोखणार गोलंदाजीच्या जोरावर. अंतिम षटक असणार आहे. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्येचा आपण जर विचार केला तर 13 या अंकावर फलंदाजी करतोय टाहूरवाडी टीम. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. अगदी दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीला मात्र पहिल्या लढतीला मात्र इथे ताकदवार युद्धाला मात्र सुरुवात आहे आणि ते युद्ध मात्र कोण जिंकणार. आतापर्यंत 13 धावा खर्च केला. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अंतिम षटकातील पहिलाच बॉल. व्हेरी गुड कम बॅकिंग गोलंदाजी. टप्प्याला अगदी अभ्यासक वातावरण पसरवलंय या गोलंदाजानं. अगदी टप्पा ठेवलाय. त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन अगदी वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. धीम्या गतीनं टाकतोय. स्लो केलाय आणि इथे मात्र जोरदार अपील. LP4 ची अपील असणार. क्या बात है, जबरदस्त उत्साह आहे. मॅच मध्ये अगदी कौतुक करावं लागेल दोन्ही टीमचं. एकमेकांसमोर लढतात आणि ती लढाई सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी चांगल्या शान पद्धतीने दोन्ही संघ अगदी जवळचे संघ आहेत. एका विभागातील आहेत, एका पंचकृषीतील आहेत आणि त्या आज खेळण्यासाठी सज्ज झालाय. मोठा तडाखा सजवला जातोय. इथून मात्र बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा एक दर्जेदार षटकार. डीजे अगदी चांगली सुरुवात. षटकारांनी हा इथे गोलंदाजाचे केलं जातं स्वागत. तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी अंतिम टप्प्यावर येऊन राहिली आणि इथून कित्येक धावा बनल्या जातील. अगदी खालच्या पट्टीचा बॉल पेश केलाय. टप्पा पडला. बॅट मध्ये अगदी व्हेरिएशन कमी जाणवलंय. इथून मात्र धावा बनवायच्या होत्या. तो प्रयत्न मात्र लागतोय. षटकार डोकलाय. त्यानंतर मात्र इथे यस पुढील टॉस करण्यासाठी मी विनंती करीन पत्र्याची वाडी संघाचा संघनायक आणि दोदाणी संघाचा संघनायक संभाजी चौधरी. आपण लगेच या टॉस करण्याकरिता यस चंद्र. चला फलंदाज बाद झालाय नानू सामरे. अजून एक धक्का मिळाला तोपर्यंत डीजेला आपण संधी देऊ. थँक्यू. अगदी सुरुवात चांगली आपण इथे पाहतोय आणि सुमधुर सॉन्ग सुद्धा आपण ऐकतोय. एकनाथ माळी या कवी गायकांचा महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कवी गायक आहेत आणि त्यांच्या अगदी यस मनोज चौधरी. आपण कुठे असेल तर आयोजक स्वतः जेवणदादा झुगरिया ते लगेच आपण या. चला चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकाचा आपण जर विचार केला 24 धावा 18 बॉलचा पूर्वार्थ 18 बॉलची सामना संपलेला आहे. 3 षटकं संपले आणि 3 षटकाच्या अखेरीस 24 धावा धावफलकावर पहिल्या पूर्वार्धामध्ये मात्र इथे बनवल्या आहेत आणि दुसऱ्या पूर्वार्धाला 25 धावेची गरज आहे. भास्कर 11 क्रिकेट संघ दोदानी या संघाला 25 धावा बनवायच्या आहेत. चला दोदाणी संघाचा संघनायक आणि त्यानंतर आपण विचार केला तर पत्र्याची वाडी संघ संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. धन्यवाद. तर मी विनंती करीन जानू सांबरी आपल्या पवित्र शुभातानं आज दुसऱ्या फरीतली दुसरी मॅच टॉस करण्याकरिता मी विनंती करीन. चला चला संगणक लगेच आपण वेळ जास्त खर्च करू नका मित्रांनो. आज
नाईट रजनी आपण पाहतोय आणि त्यानंतर आज बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये पत्र्याची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर दोदानी संघ अगदी निसटता विजय मिळवला होता. एका चेंडूमध्ये 5 धावा ठोकल्या होत्या आणि या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना टॉस केला जातो. जानू समृद्धीच्या पवित्र शुभातानं टॉस जिंकला टीम पत्र्याची वाडी संघ. आपण आज एकंदरीत पहिला सामना जिंकलात आज पाहुणा संघात आणि पाहुणा संघ आज आमच्या या गाडेश्वर नगरीमध्ये खेळत असताना अगदी फार सुंदर आम्हाला आनंद झाला आणि चांगला खेळ राहिला. तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय काय? तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामना 3 षटकांचा राहील. 3 षटकामध्ये किती धावेंचा पल्ला समोरच्या टीमला आपण किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावेचा पल्ला असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि प्रथम करायचे फलंदाजी करत असताना किती धावेंचा आपल्याला पल्ला सेट करता येईल? 40-45 धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. चांगले फलंदाज आपण पाहिले तर शेवटच्या क्षणी एका चेंडूमध्ये 5 धाबेची गरज होती. बाळा समरीनं सामना जिंकवला होता आणि खूप सारे देखील तुमच्यासाठी शुभेच्छा असतील सामना खेळण्यासाठी. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जे आवाज ऐकायला मिळेल शांताराम मुगडिया. यस चला दोन्ही संघांसाठी खूप शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर चालू सामना संपल्यानंतर लगेच तुमची मॅच इथे आम्ही ऑन करणार आहोत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेली आहे. बास्करी 11 क्रिकेट संघ दोदानी. अगदी येणाऱ्या 18 बॉल आणि 25 धावीची गरज आहे आणि त्या 25 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी इन्व्हाइट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथूनचा मात्र समाचार काय असणार? पहिला पूर्वार्धामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पहिला रवीनला 5 बॉल डॉट केले होते आणि त्याच्यानंतर मात्र इथे सलामीसाठी आलाय. दुसरा डाव पेश करण्यासाठी अगदी मोठा पटका सजवलाय. गणाघातीचा पहार आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 धावा तर सहजरित्या इथे पळवून घेतलेला आहे. श्री गणेश केलाय. अकाउंट ओपन केलाय 2 धावेनं पहिल्याच बॉलवरती. अगदी इथून बनवायच्या 25 धावांचा पल्ला सेटअप करताना मात्र श्री गणेश केलाय. गोलंदाजावर अगदी आक्रमण करेल का रवी? अगदी अनेक क्रिकेटचा अनुभव त्यांच्या मनामध्ये आहे. इथून मात्र जोरदार अपील. 1 धाव सर सहजरित्या पूर्ण. अगदी जशाला जसं प्रति उत्तर देत आहे दोदानी संघाने जो जल्लोष दाखवलाय टावरवाडी टीमच्या विरोधात आणि तोच जल्लोष साजरा करतात. मात्र दबाव तंत्राचा वापर करताय. अपील करतात. अपील मध्ये उत्साह आपल्याला जाणवतोय आणि तोच उत्साह मात्र इथे पाहण्याकरिता प्रेक्षक वर्ग आज मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. मोठा फटका लॉंग ऑफला लीगल केलाय. बॉल चालला एकटप्पी सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार डीजे. थँक्यू डीजा. अगदी आकाशने बॅटला बोलतं केलंय. चौकारानं मात्र इथे बोलावी लागली बॅट आणि त्या बॅटच्या बरोबरीनं चौकार आला आणि धावसंख्या सुद्धा वाढल्या. फुलटॉस बॉल आहे आणि फुलटॉस बॉलवरती आक्रमण केलंय. असं म्हटलं जातंय ना की लोखंडी खडे चावाल तर दात तुटतील आणि लो फुलटॉस कराल तर षटकार येत राहतील. वाह क्या बात है. अगदी पंचांचा निर्णय आलेला आहे. तिसरा पंच आपण लगेचच या. यस डिसिजन पेंटिंग आहे मित्रांनो.
क्लास डिसिजन पाहायला मिळतोय. अगदी डेंजर झोन मध्ये आकाशला पाहतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातात. ठिकाणं तिसऱ्या पंचांच्या मदतीने ते चेक केलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये डेंजर झोन साठी. यस, विकेट असणार आणि फलंदाज बाद. हवेमध्ये थोडीशी बॅट आहे आणि रन पंच. धावा. चला, विकेट आणि 2 धावा मात्र जरूर इथे पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज आतमध्ये यशवंत बगद आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सरळ ड्राईव्ह केलाय. कार्पेटच्या सायानं बॉल चाललाय. अगदी सुई सारखा सरळ खेचलाय आणि इथे आलाय चौकार. यस डीजे. ते 4 धावा इथे मिळवल्या जातात आणि 4 धावेच्या बरोबरीनं अगदी धावफलक पुढे शिरकाव करतोय. रवी सांबरीच्या बॅट मधून चौकार आलाय. आकाश बाद झालाय. त्यानंतर मात्र वन डाऊनला आलेला फलंदाज यशवंत बगदला आपण पाहतोय. अगदी इथे कावू कव्हर मध्ये बॉल शिरकाव केला होता. कटअप केला होता. 1 धाव तर जरूर मिळली जाईल आणि या ठिकाणी षटक संपलेला आहे आणि धावफलकेचा आपण जर विचार केला तर 14 धावा धावफलकेवर आहेत आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे विजयासाठी. चला, 12 आणि 11 धावेची गरज आहे. 12 आणि 11. 11 आणि 12चं समीकरण आहे आज मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहतोय. बास्करी 11 आणि ठाहूरवाडी ही लढत आपण पाहतोय. चला, सामना स्पीड अप करायचा आहे लगेच. चला, तेज गतीची ही स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात, चांगली धाव संख्या आखणं गरजेचं आहे. 25 बनवायच्या आहेत. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये दोघांनी टीमला गोलंदाजी अगदी चांगली गोलंदाजी करतोय. ते अगदी हलक्या हाताने कट केलाय बॉल. दुसरीसाठी धावला जातोय आणि या 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगानं मात्र इथे पळवून घेतल्या जातात. दोन्ही संघांची अगदी मेहनत इथे पणाला लावण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि फलंदाजी करणारी टीम सुद्धा एक फलंदाज गमावलाय पहिल्या षटकामध्ये आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. त्यासाठी मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलेत. त्याच्यासाठी गोलंदाजी करतोय अगदी चांगली वेगान. अगदी क्रॉस द लाईन खेळलाय. पाय लेग क्षेत्रामधून बॉलला पाठवलंय
आउट ऑफ द पार्क एवन क्वालिटीचा आणि दर्जेदार षटकार डीजे. तर जेवण आपण जर कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे बघा लगेचच. आणि चालू मॅच संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे लगेच. पत्र्याची वाडी संघाला आमची विनंती आहे लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवाय चालू मॅच संपल्यानंतर. आणि जेवण जुगरी सुद्धा आपण इकडे अवेलेबल व्हा. कॉम्बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे. आणि इथे विकेट सुद्धा प्राप्त केला जातोय. अगदी सलामीला आलेले दोन्ही फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आणि इथून थोडासा दबाव जरूर बनणार दोदानी टीम वरती. भास्करी 11 क्रिकेट संघ दोदानी आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय टाहोरवाडी टीम. पहिल्या पूर्वार्धामध्ये 3 षटकांमध्ये 24 धाव बनवल्या आणि 25 धावांची अगदी मातक लढाई आपण पाहतोय. 25 धावांसाठी अगदी इथे झटतोय दोदानी संघ. आणि त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करतोय. अगदी प्रमुख 2 फलंदाजाला पाणी पाजून मात्र मैदानातून बाहेर काढलंय. आणि इथून मात्र काय घडणार. राज गडकळ आहे स्ट्राईक वरती आणि यशवंत भगत सुद्धा और स्ट्राईकला आहे आणि गोलंदाजी करतोय. गोलंदाज समोर बॉलला कट केलाय. कित्येक धावांचा मात्र इथे मजल मारणार. बॉल अगदी समालोचन कक्षेला मात्र येतोय आणि इथे चौकार. आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं नाईटची. जेवण जुगरे आपण पंचांची भूमिका आपण निभावायची आहे बघा. 2 ऑफिशियल पंचांना इथे जेवणासाठी आपण जायचं आहे बघा. आणि किसन डुमने आपण या लगेच. आणि त्या जागेवरती जेवण जुगरे आपण ती जागा मॅनेजमेंट करायची आहे बघा.